12:44 झालेले आहेत. अंतिम टप्प्यामध्ये अगदी काही क्षणात, अगदी काही थोड्याच वेळात मात्र आपण पोहोचणार आहोत. व्यासपीठावरील सर्व मान्यवरांना पुन्हा एकदा आम्ही या ठिकाणी धन्यवाद देणार आहोत. अर्थात या स्पर्धेचा सांगता समारोप आपल्याच माध्यमातून मात्र या ठिकाणी केला जाणार आहे. सर्व संघमालक आहेत. विग्रहता कन्स्ट्रक्शन वर्सेस फुजेल फायटर्स या दोन संघांमधील खेळ आपण निश्चितपणे या सेमी फायनल मध्ये पाहतोय. दोनही संघ या कबड्डी स्पर्धेतील अर्थात बक्षिसास पात्र ठरलेले संघ आहेत. या स्पर्धेसाठी उपस्थित आदरणीय मनोज भगत आपला देखील आम्ही या ठिकाणी धन्यवाद देत नाही. निश्चितपणे या कबड्डी स्पर्धेला एक विशेष उपस्थिती आपली लाभली. मरोड तालुक्यामध्ये खऱ्या अर्थानं आपलं कार्य हे तितक्याच चांगल्या पद्धतीनं मात्र या ठिकाणी सुरू आहे आणि आजच्या कबड्डी स्पर्धेमध्ये देखील आपण संघमालक म्हणून देखील या ठिकाणी निश्चितपणे कार्यरत आहात. चालू सामना फुजेल फायटर्स वर्सेस विघ्नहर्ता कन्स्ट्रक्शन आणि तदनंतर होणारा सामना कैवल्य सेवन स्टार वर्सेस संकल्प कन्स्ट्रक्शन अशा या दोन संघांमध्ये मात्र निश्चितपणे होणार आहे. चढाईसाठी येतोय तो रतीश अडकशी. रतीश मात्र आपल्या संघासाठी एक गुण निश्चितपणे या ठिकाणी मिळवतोय. फडरेट साठी या ठिकाणी कॉल दिला जातोय आणि चढाई बहादर मात्र फडरेट साठी प्रतिस्पर्धी संघाच्या प्रांगणामध्ये पोहोचतोय. आता मात्र करून दाखवायचा आहे. वेळ मात्र हीच आहे. दोन्हीकडे 1-1 म्हणजे बोट आउट मात्र या ठिकाणी आहे. दोन्हीकडे 1-1 मात्र या ठिकाणी गुण दिला गेला. विसल पडली.
लगेच घातला त्यातले किती घेतले काय हा त्याने दिले होते ना हे पण दिले जॅकेट पण दिलं आधी ते होता एक्सेल साईज डबल एक्सेल साईजचे आहे आम्हाला ते घ्या नाही तिथं पण परत करा मंडळाला माणसं आहेत आमची घालायला नाही नीट पण तूच जाऊन सांग त्याला यायला पण आपला नको धन्यवाद. सामना मात्र पुन्हा एकदा या ठिकाणी सुरू होतोय. विघ्नहर्ता कन्स्ट्रक्शन वर्सेस फजल फायटर्स या दोन संघांमधील खेळ आणि रती शर्कशी. दहा नंबरची जर्सी ज्यानं परिधान केली असा रती शर्कशी मात्र आपण कालच्या दिवसापासून हे पाहतोय. यात्रामध्ये खेळांचा बादशाह म्हणून ज्याला संबोधला जातोय असा हा रतीश अर्कशी. खऱ्या अर्थानं सामर्थ्य मित्रांनो जिंकण्यातून मिळत नसतं तर ते संघर्षातून निर्माण होत असतं आणि हाच संघर्ष आपण इथे काल आणि आज या दिवसामध्ये इथे पाहतोय. संघर्ष कसा असू शकतो हे मात्र अर्थातच आपण खऱ्या अर्थानं सेमीफायनल आणि फायनल या सामन्यामध्ये देखील पाहणार आहोत. एक शांततामय वातावरणामध्ये एक कबड्डीमय वातावरणामध्ये या ठिकाणी सोडलेली नटलेली क्रीडानगरी एक यशस्वीतेकडे वाटचाल करते. अर्थात मुरुड तालुका पद्मदुर्ग ट्रॉफी 2024 चा सांगता समारोह मात्र थोड्याच वेळात या ठिकाणी होणार आहे. सेमीफायनलचा पहिला सामना मात्र इथे खेळला जातोय. दुसरा सामना कैवल्य 7 स्टार वर्सेस संकल्प कन्स्ट्रक्शन अशा दोन संघांमध्ये खेळला जाणार आहे. त्या दोनही संघांना विनंती करणार आहोत आपण तयार राहायचा. पुढील सामना आपल्यालाच खेळायचा आहे आणि त्यानंतर मात्र या संघामधून विजय होणारा संघ अंतिम सामन्यासाठी दाखल होणार आहे आणि त्यानंतर दुसऱ्या सेमीफायनलमधून विजय होणारा संघ अंतिम सामन्यासाठी सज्ज होणार आहे. अर्थात तयार करायचं. निश्चितपणे एक मोठी स्पर्धा ही आजच्या या चषकासाठी आजच्या या सन्मानाच्या कबड्डी स्पर्धेसाठी मात्र निश्चित झाली. एक मोठ्या प्रकारचं एक बिग बजेट कबड्डी स्पर्धा मात्र इथे आपण होत असताना पाहतोय. कारण या स्पर्धेसाठी प्रथम क्रमांकाचा प्रथम क्रमांकासाठी रोख रक्कम 40,000, द्वितीय क्रमांकासाठी रोख रक्कम 30,000 आणि तृतीय क्रमांकासाठी रोख 15,000 आणि 15,000 अशी या ठिकाणी निश्चितपणे रोख रक्कम स्वरूपातील बक्षीस असतील. संगमालकासाठी एक मोठं या ठिकाणी बक्षीस म्हणजेच फ्रीज आहे. द्वितीय क्रमांक संघमालकासाठी वॉशिंग मशीन आहे. तृतीय क्रमांक संघमालकासाठी LED आहे. चतुर्थ क्रमांक संघमालकासाठी LED आहे. तसेच सर्वोत्कृष्ट खेळाडूसाठी सोन्याची अंगठी आहे. उत्कृष्ट चढाईसाठी चांदीचं ब्रेसलेट आहे. उत्कृष्ट पकडीसाठी चांदीचं ब्रेसलेट आहे. तसेच या स्पर्धेतील प्रथम क्रमांकाचा जो चषक आहे या चषकासाठी कैलासवासी गजानन नारायण कमाने
यांच्या स्मरणार्थ कुमार राज नितीन कमाने यांकडून प्रथम क्रमांकाचा चषक आपण या ठिकाणी पाहतो. एक नेत्रदीपक आहे, अर्थात ज्याला चॅम्पियन्स म्हणायला देखील हरकत नाहीये. अशी ते ट्रॉफी त्या ठिकाणी सजवली, एक सुंदर अशा पद्धतीने तिला बंद केलेली आहे. अर्थात या कबड्डी स्पर्धेत एक विशेष ट्रॉफी आपण त्या ठिकाणी पाहतो. तदनंतर द्वितीय क्रमांकासाठी कैलासवासी प्राणनाथ जानू कांबळे यांच्या स्मरणार्थ श्री मंगेश प्राणनाथ कांबळे पुरस्कृत या ठिकाणी चषक आहे. तदनंतर तृतीय क्रमांकासाठी श्री विनय रिजवूड यांच्याकडून आकर्षक चषक. चतुर्थ क्रमांकासाठी कैलासवासी लक्ष्मण भिकू अर्कशी यांच्या स्मरणार्थ श्री गणेश लक्ष्मण अर्कशी यांच्याकडून आकर्षक चषक. आणि बेस्ट कोच आणि बेस्ट कॅप्टनसाठी कैलासवासी संजय गजानन कमान यांच्या स्मरणार्थ, तसेच नंदकुमार गजानन कमान यांच्या स्मरणार्थ श्री नितीन गजानन कमाने यांच्याकडून सुद्धा अर्थात चषक असणार आहे, सन्मान चिन्ह असणार आहे. तसेच सर्वोत्कृष्ट खेळाडूसाठी सोन्याची अंगठी, उत्कृष्ट पकड आणि उत्कृष्ट चढाईसाठी प्रत्येकी चांदीचं ब्रेसलेट मात्र या स्पर्धेकरिता देण्यात येणार आहे. अशी ही कबड्डी स्पर्धा मात्र आपण इथे असताना पाहतोय. एक अतितटीची लढत मात्र मित्रांनो इथे मैदानावर होत असताना पाहतोय, ज्यामध्ये निश्चितपणे फजेल फायटर्स वर्सेस विघ्नहर्ता कन्स्ट्रक्शन अशा या दोन संघांमधील खेळ आहे. दोनही संघ मालक या स्पर्धेतील बक्षीस विजेते संघ आहेत. अर्थात बक्षिसाचं पात्र ठरलेले संघ आहेत, म्हणजे बिनधास्त आणि निर्धास्तपणे ही स्पर्धा मात्र दोन संघांमध्ये खेळली जाणार आहे. जिंकलो तरीही बक्षीस आहे, हरलो तरीही बक्षीस आहे, परंतु जर जिंकला तर मात्र सेमीफायनलचा हा सामना असल्या कारणानं अंतिम सामन्यामध्ये आपण जाणार आहे. हे मात्र निश्चित म्हणजे अजून सन्मान मात्र आपला वाढणार आहे. आणि तदनंतरचे दोनही संघ हे देखील बिनधास्त आणि निर्धास्तपणे आपला वावर आपला खेळ मात्र या मैदानामध्ये करणार आहेत. ते म्हणजेच कैवल्य सेवा स्टार वर्सेस संकल्प कन्स्ट्रक्शन हे दोन संघ असतील. म्हणजे आजच्या कबड्डी स्पर्धेतील कालच्या आणि आजच्या कबड्डी स्पर्धेमध्ये बक्षिसाचं पात्र ठरलेले संघ, ज्यामध्ये फजेल फायटर्स, विघ्नहर्ता कन्स्ट्रक्शन, कैवल्य सेवा स्टार्स आणि संकल्प कन्स्ट्रक्शन असे चार संघ मात्र निश्चितपणे या कबड्डी स्पर्धेत बक्षिसाचं पात्र ठरलेलं आहे. आता मात्र फजेल फायटर्स हा संघ देखील काही गुणांनी आघाडीवर असताना पाहतोय, ज्यामध्ये 5 गुण आहेत आणि इकडे विघ्नहर्ता कन्स्ट्रक्शन हा संघ मात्र 3 गुणांवर आहे. म्हणजे तिसरी चढाई देखील एक महत्वपूर्ण ठरणार आहे. कारण इकडे जर पकड झाली तर अधिकचा गुण आणि चढाई बाजारात देखील 1 गुण मिळवण्याचा आहे. अशी ही दोनही बाजूने खऱ्या अर्थाने ही बंदिस्त झालेली खेळी होती. या ठिकाणी अर्थातच व्यासपीठावर उपस्थित आदरणीय चेतन म्हात्रे, मी खरोखर चेतन म्हात्रे आपल्याला धन्यवाद देणार आहे पुन्हा एकदा या कबड्डी स्पर्धेच्या निमित्तानं. मित्रांनो, खरोखर चेतन म्हात्रे यांना आपण देखील धन्यवाद देणार आहोत. एक स्पेशली मोठे कबड्डीपटू आहेत. भैरवनाथ पेझारी या संघाचे एक आधारस्तंभ आहेत. रायगड पोलीस या संघाचे देखील आधारस्तंभ आहेत आणि पेझारीवरून या कबड्डी स्पर्धेला भेट देण्यासाठी आलेले आहेत. म्हणून त्यांना आम्ही स्पेशली थँक्स बोलणार आहोत. कारण गतवर्षीची जी अलिबाग कबड्डी प्रीमियर लीग जी संपन्न झाली, त्या कबड्डी लीगचे सर्व अर्थात चेतन म्हात्रे होते. 3 दिवस त्या ठिकाणी ती कबड्डी स्पर्धा पार पडली आणि निश्चितपणे धन्यवाद देणार आहोत आम्ही चेतन म्हात्रे आपल्यासाठी पुन्हा एकदा. असंच प्रेम मुरुड तालुक्यावर आपलं राहिलं पाहिजे ही मात्र अपेक्षा. स्वागत.
5-6 असा गुणफलक आपण इथे पाहतोय. अजून देखील तेवढ्याच गर्दीनं या ठिकाणी उपस्थित असणारा मुरुड तालुक्यातील आमचा मायबाप रसिक प्रेक्षक वर्ग आहे. अगदी अटीतटीचा प्रसंग मात्र अटीतटीचा खेळ मात्र इथेच आपण पाहतोय. साठी पुन्हा एकदा तिथे गेलो ना 5-7 असा गुणफलक. पुढील संघ असेल कैवल्य सेवास्कार वर्सेस संकल्प कन्स्ट्रक्शन. आपण मात्र तयार राहायचं. आपल्यासाठी सेकंड कॉल असेल, आपल्यासाठी दुसरा पुकार असेल. कैवल्य सेवास्कार वर्सेस संकल्प कन्स्ट्रक्शन. प्रभात मोकर आपल्याला देखील धन्यवाद देतो. या ठिकाणी सामाधिकारी म्हणून मदन पाटील एक मिनिट. सर एक सत्कार आहे प्लीज. या ठिकाणी आदरणीय श्रीकांत वर्गे मी आपणास विनंती करणार आहे, आपण देखील या ठिकाणी मैदानावर यायचं आहे. श्रीकांत वर्गे हॅलो हॅलो. या ठिकाणी माजी कबड्डीपटू श्रीकांत वर्गे यांचा देखील सन्मान करण्यासाठी मी दोन वर्सेस एक विघ्नहर्ता. हो आता मात्र सुपर टाकस त्या ठिकाणी सक्सेस म्हणजे अधिकचा एक गोल विघ्नहर्ता कन्स्ट्रक्शन या संघाला मात्र प्रतीश मात्र त्या ठिकाणी बाद होतो. एक गोल मिळवणं मात्र आपल्या हितचिंतकांच्या दृष्टीने एक महत्त्वपूर्ण खेळ त्या ठिकाणी होता, परंतु प्रतीश मात्र तिथे बाद झाला. कारण अशा वेळेला अशाच खेळाडूला खऱ्या अर्थानं संधी दिली जाते जो प्रतिस्पर्धी संघावर मात करून आपल्या संघामध्ये प्रतिस्पर्धी संघाचा एखादा गुण मात्र घेऊन येत असतो. परंतु इथे विश्वासास अपात्र ठरला प्रतीश, परंतु प्रतीश मात्र एक चांगला दर्जेदार खेळाडू आहे, एक चांगला चढाईपटू आहे आणि त्यालाच प्रत्युत्तर मात्र सातत्यानं करणारा प्रतीश आर्कशी. स्वागत सवरकर पुन्हा एकदा रिक्त हस्ते आपल्या ग्राहणामध्ये परततोय. कारण अशा खेळांमधून एक विशेष खेळी मात्र त्या ठिकाणी प्रदर्शित करायची असते, अर्थात रसिक मनासमोर मांडायची असते की ज्या माध्यमातून कधी थर्ड रेटसाठी वेट केलं जातं, थर्ड रेटसाठी वाट पाहिली जाते. म्हणजेच जेणेकरून आपल्याला त्या खेळाडूला त्या थर्ड रेटमध्ये पकडता येईल, म्हणजे एक गुण
आपल्या संघासाठी घेता येईल। आता मात्र पुन्हा त्याच वेगानं त्याच जोशामध्ये त्याच आवेशामध्ये रतीश अर्कशी मात्र येतोय। पाहायचं आहे यश मिळतंय का, यश संपादन करण्यासाठी या मैदानावर उतरलेला प्रत्येक खेळाडू त्याच जिद्दीनं मात्र आपला खेळ करण्यासाठी सातत्यानं प्रयत्नशील आहे। म्हणजेच इथे आता चढाई बहादर आता 100 मात्र त्या ठिकाणी होती आणि निश्चितपणे चढाई बहादर इथे बाद होतोय। म्हणजेच एक गुण निश्चितपणे फजल फायटर्स या संघाला मात्र मिळतोय। रिव्ह्यू ऐका द्या सचिन पाटील। या स्पर्धेसाठी श्रीकांत वारगे वांदे यांच्याकडून 500 रुपयांची देणगी आलेली आहे। आभारी आहोत। आदरणीय श्रीकांत वारगे वांदे रोख 500 रुपये आभारी आहोत। आदरणीय दत्ता सतनकर विचार होती तिकडे जा विचार धन्यवाद। सामना कंटिन्यू करा। दत्ता सातमकर आपण प्लीज व्यासपीठावर यायचं आहे। आपलीच जागा आहे ठीक आहे। प्लीज आपण इकडे व्यासपीठावर येऊन बसायचं आहे। या सातमकर सर।
सुंदर. आता मात्र स्वागतनं खऱ्या अर्थानं स्वागत केलंय आपल्या संघासाठी. आपल्या संघाचं 2 गुण मात्र घेतले, म्हणजेच आता 12-7 असा आघाडी आणि पिछाडीचा खेळ सातत्यानं या ठिकाणी गेली 2 दिवस आपण खेळतोय. तुम्ही खेळताय आणि आम्ही खेळतोय. आमचे सामनाधिकारी हे देखील गेली 2 दिवस या ठिकाणी मोठ्या कष्टानं या ठिकाणी सामने मात्र घेत आहेत. आमचे अगदी घरबसल्या ज्यांना ही स्पर्धा पाहायला मिळते त्यासाठी अहोरात्र मेहनत करणारे आमचे सगळे ड्रीम क्रिकेट चे सर्व पदाधिकारी त्यांना देखील आम्ही धन्यवाद देणार आहोत. आराम से सेकंड कॉल आपल्यासाठी असेल. कैवल्य 7 स्टार वर्सेस संकल्प कन्स्ट्रक्शन. आपण तयार करायचंय. आपल्यासाठी दुसरा पुकार. विजयी होणारा सामना हा अंतिम सामन्यामध्ये धडक मात्र मारणार आहे. विघ्नहर्ता कन्स्ट्रक्शन वर्सेस फुजेल फायटर्स. नईम फारुकी यांच्या चेहऱ्यावर अजून हास्य मात्र फुलतंय, कारण नक्कीच आम्हाला वाटतंय कारण 13 गुण आता तरी सध्या त्यांच्या बाजूला. विघ्नहर्ता कन्स्ट्रक्शन मात्र 8 गुणांवर आहे. पण कदाचित क्या बात आहे. लाऊड देखील जबरदस्त आहे. आणि नईम फारुके सर आपल्याकडे अजून एक गुण आलाय, म्हणजे अजून थोडंसं बरं वाटलंय. म्हणजे आता 14 आणि 8 असं गुणफलक तिथे झालेलं आहे. म्हणजे तेवढ्याच गुणानं इकडे मात्र विघ्नहर्ता कन्स्ट्रक्शन हा संघ
हा पिछाडीवर असताना आपल्याला पाहायला मिळतोय. मात्र प्रयत्नांची पराकाष्ठा रती सारकशीच्या माध्यमातून या ठिकाणी केली जाणार का? तर 14-8 मध्ये तेवढा पण अधिकचा या ठिकाणी फरक नाहीये. जर ठरवलं तर होऊ शकतं, परंतु ठरवायला हवं, ध्येय निश्चित करायला पाहिजे आणि तशा प्रकारे आपण प्रयत्न करायला पाहिजे. खेळाडू सगळे आपलेच आहेत, सगळे आपल्याच तालुक्यातील खेळाडू आहेत. मात्र एक प्रोसिजर म्हणून एक स्पर्धा म्हणून त्या खेळाडूंना विभागलं गेलं. बरं, हे विभागलं गेलं तरी सुद्धा एक ऑप्शन पद्धतीनं त्यांना वेगवेगळ्या संघांच्या संघमालकानं त्यांच्या प्रशिक्षकांना मात्र चूज केलंय, त्यांना निवडलंय. आणि हा अर्थातच ही काही सोपी पद्धत नाहीये. आपण सहजगत्या आज आलो असेल, स्पर्धा पाहतो असेल, परंतु या स्पर्धेसाठी नितीन कमानी आणि त्यांच्या मित्रमंडळानं स्वतःला गाडून घेतलं. सुंदर. अजून एक गुण नक्कीच नईम फारुकी, अजून एक गुण आपल्या संघासाठी वाढलाय. अजून हास्य मात्र वाढते. आणि ही स्पर्धा मित्रांनो तेवढी सोपी नसते. आणि ही स्पर्धा अगदी सुरुवातीपासून या स्पर्धेचं मॅनेजमेंट हे सगळं करण्यापासून ते आतापर्यंत एवढी स्पर्धा ओढायची म्हणजे मित्रांनो सोपं काम नाहीये. खूप कष्ट या स्पर्धेसाठी करावे लागत असतात. खूप मोठं आयोजन तथा नियोजन या स्पर्धेसाठी करावं लागत असतं. अनेक संकटांना सामोरे जावं लागत असतं, अनेकांचे बोल ऐकावे लागत असतात. मात्र त्यातूनही स्वतःला आवरायचं सावरायचं आणि मात्र एक कुठेतरी एक कबड्डीची क्रांती घडवायची. आणि त्यासाठीच मित्रांनो अशा पद्धतीचे जे आयोजक असतात ते स्वतः मात्र त्यासाठी तयार होत असतात. कारण उद्देश एकच असतो, आपल्या खेळाडूंना संधी मिळाली पाहिजे. एक आव्हानात्मक खेळी, एक आव्हानात्मक आयोजन त्या ठिकाणी करत असतात. दोन्हीकडे एक असा मात्र या ठिकाणी सोळा 10 विजयी होणारा संघ अंतिम सामन्यात जाणार. ज्यावेळेला संघ अंतिम सामन्यामध्ये जाणार तेव्हा आपल्या संघ मालकाचं देखील बक्षीस वाटणार. म्हणजे आता LED वर आहोत, HD वर आहोत. नंतर मात्र विजयी झाल्यानंतर वॉशिंग मशीनवर येणार. त्याच्यामधून पण जर विजयी झाला तर फ्रीजकडे येणार. असा आपला देखील बक्षिसांचा क्रम निश्चितपणे वाढणार आहे. प्रत्येकाला आशा फ्रीजच द्यायचा आहे हे मात्र प्रत्येक संघ मालकाला वाटतं. परंतु थंडीच आहे आणि या थंडीमध्ये देखील आपण सर्व या कबड्डी स्पर्धेचा मनमुराद आनंद लुटत आहोत. खेलते जाओ गीता कहती है, सुख दुख में भी समता पाओ सीता कहती है. सुख आणि दुःख याच्यामध्ये आपण समसमान असलं पाहिजे आणि समता आपल्यामध्ये असली पाहिजे. जिथे कमी तिथे भरून काढायचं आहे आणि अशी प्रत्येकाला समजून आणि उमजून मात्र नक्कीच ही स्पर्धा घ्यायची आहे. इकडे मात्र विघ्नहर्ता या संघाला एक गुण निश्चितपणे दिला जातोय. रिव्ह्यू मात्र घेतला जातो. अजय घरला चालणार आहे BMW. सागरा जयहरमान काशीचा किती घरी मोठा पीएनडी होती मला घालायला पाहिजे ती साईज घालून.
काय विचार तू असं असं काहीतरी झालं तरी असतं सागरच्या मध्ये तू असं असतं काहीतरी झालं असतं चला 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 सुरू करा प्लीज. जसजसा आपण अंतिम क्षणाकडे जाणार ना तसतस मात्र उत्कंठा वर्धक मात्र होणार. चला मार्गस्थ व्हायचंय, मैदानाकडे यायचंय. पुन्हा एकदा एक चांगला खेळ. आपण मार्गस्थ व्हायचंय, मैदानाकडे यायचंय. दुसरा सेमी फायनलचा सामना कैवल्य सेवा स्टार वर्सेस संकल्प कन्स्ट्रक्शन. आपण मैदानाकडे जाणार. आपण तयार असेल दोन्ही संघांनी या, कारण टायमिंगचा जर आपण विचार करता आता 1:22 झालेली आहे, म्हणून आपण वेळ लावू नका, उशीर करू नका. आता सेमीफायनल मध्ये खेळणारा संघ भजन पाटणपासून विघ्नहर्ता कन्स्ट्रक्शन अगदी शेवटच्या क्षणापर्यंत या ठिकाणी येऊन पोहोचलाय आणि नक्कीच इथे विजयाच्या बाजूला